Good morning, my dear students. Myself, Vasari Vishwas, a lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shiavgaon. My subject is pharmacognosy. So, previous lecture we have seen some points related to collection and preparations of natural drugs. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरला आपण काय पाहिलं की जो चॅप्टर आहे कोणता, कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग, हा जो चॅप्टर आहे त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं. त्याचबरोबर त्याच्या स्टेप्स त्याच्याबरोबर काय काय पाहिलं, आणखी त्याच्या स्टेप्स पाहिल्या. त्याच्यामध्ये कलेक्शन असेल, हार्वेस्टिंग असेल, ड्राईंग असेल, देन ड्राईंग, गार्बलिंग आणि पॅकेजिंग, ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचे आहेत. कलेक्शन, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लांट असेल, त्याच्यानंतर रूट्स असतील, त्याच्यानंतर फ्लावर्स असतील, त्याच्यानंतर सीड्स, फ्रूट असतील, हे कशाप्रकारे कलेक्ट केले जातात आणि त्या कॅटेगरीमध्ये कोणकोणते त्या ठिकाणी प्लांट येतात किंवा लिव्ज येतात किंवा ते फ्लावर्स येतात कलेक्शनमध्ये, त्याचे एक्झाम्पलही आपण स्टडी केले होते. त्यानंतर हार्वेस्टिंग पाहिलं. त्याचबरोबर प्रिपरेशन फॉर मार्केट, त्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन फॉर मार्केट इन्क्लुडिंग प्रोसेसेस, ड्राईंग, गार्बलिंग आणि पॅकेजिंग ह्या स्टडी करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ड्राईंग म्हणजे काय, जे ही एक प्रोसेस आहे ड्राईंगची. त्याच्यामध्ये काय केलं जातं, रिमूव्हल ऑफ सफिशियंट मॉइश्चर कंटेंट ऑफ द क्रूड ड्रगमधील जे थोड्याफार प्रमाणात सफिशियंट मॉइश्चर कंटेंट जे आहे ते त्या ड्रगमधून रिमूव्ह केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो तर ड्राईंग. आणि त्या ड्राईंगची इम्पॉर्टन्स पाहिली होती. त्यामध्ये काय इनिबिट करण्याचं काम करतं. फर्स्ट आहे इनिबिट द एन्झायमॅटिक रिॲक्शन्स, देन इट फॅसिलिटेट टू पल्वरायझिंग ऑर ग्राइंडिंग ऑफ क्रूड ड्रग्स. त्यानंतर इट प्रिव्हेंट द मायक्रोबियल ग्रोथ, हेन्स इट इम्प्रूव्ह टू स्टॅबिलिटी ऑफ ड्रग. देन त्याच्यानंतर इट रिड्युसेस द वेट ऑफ ड्रग्स, हेन्स बेनिफिशियल इन ट्रान्सपोर्टेशन्स. ह्या पॉईंटवर आपण स्टडी केलं होतं. आज स्टडी करूया मेथड्स ऑफ ड्राईंग. द ड्राईंग कॅन बी ऑफ 2 टाईप्स. ड्राईंग ही प्रामुख्याने 2 प्रकारे केली जाते. ज्या मेथड्स आहेत ड्राईंगच्या, त्या मेथड्स आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायच्या. जे मेथड्स कोणत्या आहेत, प्रामुख्याने दोन मेथड किंवा 2 मेथड यूज करून आपण ड्राईंग करू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एक नॅचरल ड्राईंग, त्यालाच आपण सन ड्राईंग म्हणतो. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं जी ड्राईंग आपण करणार त्या ड्राईंगला आपण काय म्हणणार, नॅचरल ड्राईंग. त्यानंतर सेकंड वन आहे आर्टिफिशियल ड्राईंग. 1 बाय 1 डिटेल स्टडी करूया. फर्स्ट वन आहे नॅचरल ड्राईंग, त्यालाच आपण सन ड्राईंग म्हणतो. सन ड्राईंग. इन केस ऑफ नॅचरल ड्राईंग इट मे बी आयदर डायरेक्ट सन ड्राईंग और ड्राय इन अ शेड. ह्या केसेसमध्ये काय होतं पहा, नॅचरल ड्राईंगमध्ये आयदरली डायरेक्ट आपण सन जो आहे, सूर्यप्रकाश जो आहे त्याच्या मदतीनं किंवा सूर्यप्रकाशाच्या द्वारे आपण ड्राईंग करतो. सपोज जर एखादे काय करायचं असेल तर डायरेक्ट सन ड्राईंगमध्ये आपण काय काय करू शकतो, गम, आकाशिया आणि सीड्स आपण ड्राय करू शकतो. मग त्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपण डायरेक्टली ड्राईंग करू शकतो किंवा ड्राय इन अ शेडमध्ये ड्राईंग करू शकतो. मग डायरेक्ट सन ड्राईंगमध्ये इफ कंटेंट ऑफ ड्रग आर स्टेबल टू सनलाईट, याच्यामध्ये कोणकोणते सन ड्राईंगमध्ये कोणकोणते त्या ठिकाणी फ्रूट असतील किंवा कोणकोणते पदार्थ आपण ड्राईंग करू शकतो, तर कोणकोणते ड्रग त्या ठिकाणी आपण ड्राईंग करू शकतो, हे सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे जाणून घेणं गरजेचं आहे.
नॅचरल ड्राईंग आणि सन ड्राईंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्या ड्राईंगमध्ये आपण काय वापरतो, आयदर सन ड्राईंग वापरतो किंवा ड्राय शेड ड्राईंग वापरतो, त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल ड्राईंग. आणि मग डायरेक्ट सन ड्राईंग म्हणजे काय, किंवा डायरेक्ट सन ड्राईंगमध्ये आपण कोणकोणते ड्रग ड्राय करू शकतो. तर इफ द कंटेंट ऑफ ड्रग आर स्टेबल टू सनलाईट, आणि जर त्या एखाद्या ड्रगचे कंटेंट सन ड्राईंगमध्ये स्टेबल राहत असतील, इफ द कंटेंट ऑफ ड्रग्स आर स्टेबल टू सनलाईट अँड टेम्परेचरमध्ये आणि सनलाईटमध्ये त्या एखाद्या ड्रगचे जर कंटेंट स्टेबल राहत असतील, तर द ड्रग कॅन बी ड्राईड बाय दिस मेथड. आणि त्या प्रकारचे ड्रग आपण मग सन ड्राईंग ह्या मेथडने आपण ड्राय करू शकतो. मग त्याचे एक्झाम्पल आहेत गम ॲकॅसिया आहे आणि सीड्स. गम ॲकॅसिया आणि सीड्स हे जे आहेत ते आपण कशाच्याद्वारे ड्राईंग करू शकतो, नॅचरल ड्राईंगमधील सन ड्राईंग जो आहे त्या सन ड्राईंगच्याद्वारे आपण ड्राय करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ड्राय इन अ शेड. इफ द नॅचरल कलर ऑफ ड्रग्स digitalis senna and volatile oil principle of drugs peppermint are to be retained in a drying is done in shade. आता याच्यामध्ये जे नॅचरल कलर्स आहेत ड्रगचे, लाईक दॅट डिजिटॅलिस असेल, सेन्ना असेल, त्याचबरोबर व्हॉलाटाईल प्रिन्सिपल ऑफ ड्रग, त्याच्यामध्ये पेपरमिंट ड्रग आहे, हे रिटेन होतात कशामध्ये, डायरेक्ट सन ड्राईंगमध्ये किंवा डायरेक्ट सन ड्राईंगमध्ये. त्याच्यामुळे काय केलं जातं, ड्राईंग इज डन इन शेड. आणि याची ड्राईंग कशाच्याद्वारे केली जाते, शेड ड्राईंग वापरून त्याची ड्राईंग केली जाते. त्याच्यामध्ये काय काय येतं मग, डिजिटॅलिस आहे, सेन्ना आहे, व्होलाटाईल ऑइल प्रिन्सिपल ऑफ ड्रग, लाईक दॅट पेपरमिंट ऑइल किंवा पेपरमिंट आर टू बी रिटेन. सो ड्राईंग इज डन इन शेड. देन नेक्स्ट वन जो मेन टाईप आहे, सेकंड टाईप, तो आहे आर्टिफिशियल ड्राईंग. आर्टिफिशियल ड्राईंग इन्क्लूड्स ड्राईंग इन द ड्रग्स लाईक दॅट ट्रे ड्रायर्स, व्हॅक्यूम ड्रायर्स आणि स्प्रे ड्रायर्स. आर्टिफिशियल ड्राईंग कशा प्रकारे केली जाते, ज्या ड्रगच्या याच्यानुसार, मग कोणत्या ड्रगला जर ट्रे ड्रायर्स वापरायचं असेल तर ट्रे ड्रायर्स, व्हॅक्यूम ड्रायर्स आणि स्प्रे ड्रायर्स. आर्टिफिशियल ड्राईंग इन्क्लूड्स ड्राईंग द ड्रग्स इन ट्रे ड्रायर्स. आर्टिफिशियल ड्राईंगमध्ये काय काय वापरलं जातं, ट्रे ड्रायर्स, व्हॅक्यूम ड्रायर्स आणि स्प्रे ड्रायर्स. आता ट्रे ड्रायर्स कोणत्या ड्रग्ससाठी यूज केलं जातं, द ड्रग्स विच डू नॉट कंटेन व्होलाटाईल ऑइल्स अँड आर quite stable to heat or which need deactivations of enzyme are dried in tray dryers. म्हणजे असे ड्रग की त्याच्यामध्ये व्होलाटाईल ऑइल नसेल. व्होलाटाईल ऑइल म्हणजे काय, जे जसं की आपल्याला दैनंदिन जीवनातलं उदाहरण पाहायचं ठरलं तर व्होलाटाईलमध्ये काय येऊ शकतं, आपला कॅम्फर येऊ शकतो, कापूर येऊ शकतो. जर तुम्ही असा ठेवला उड्यावर तर तो काय होतं, व्हेपोराईज होतं, व्होलाटाईल होतं थोडक्यात. मग त्याचप्रमाणे ज्या ड्रगमध्ये व्होलाटाईल कंटेंट नसतील असे ड्रग, त्याचबरोबर ते क्वाईट स्टेबल असतील, कशात, टू हीट बरोबर त्यांची स्टॅबिलिटी थोडीफार का होईना ती स्टॅबिलिटी दाखवत असतील, अशा ड्रगला आपण काय करतो, ट्रे ड्रायरचा यूज करून आपण ट्रे ड्रायरमध्ये त्यांची ड्राईंग करू शकतो. इन दिस प्रोसेस हॉट एअर ऑफ डिझायर टेम्परेचर इज सर्क्युलेटेड थ्रू ड्रायर्स. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय होत असतं, जी हॉट एअर आहे त्याचबरोबर त्याचं डिझायर टेम्परेचर जे आहे ते सर्क्युलेटेड होत असतं थ्रू द ड्रायरच्या थ्रू. अँड दिस फॅसिलिटेट्स रिमूव्हल ऑफ वॉटर कंटेंट ऑफ द ड्रग. आणि ते काय काम करतं, जे वॉटर कंटेंट प्रेझेंट असतात ड्रगमध्ये, त्या जे वॉटर कंटेंट आहेत त्या ड्रगमध्ये, ते वॉटर कंटेंट रिमूव्हल करण्याचं काम ह्या ड्रायरच्याद्वारे केलं जातं. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, बेलाडोना रूट्स
सिन्कोना बार्क्स टी आर ड्राईड बाय दिस मेथड्स. म्हणजे जे बेलाडोना रूट्स आहे, त्याचबरोबर सिन्कोना बार्क्स जे आहे आणि टी, हे सर्व कशा प्रकारे कोणत्या मेथडने ड्राय केले जातात? ट्रे ड्रायर्स. देन नेक्स्ट वन आहे व्हॅक्यूम ड्रायर्स. नेक्स्ट वन काय आहे? व्हॅक्यूम ड्रायर्स. द ड्रग्स विच आर सेन्सिटिव्ह टू हाय टेम्परेचर. आता व्हॅक्यूम ड्रायर्समध्ये कोणकोणते ड्रग त्या ठिकाणी ड्राय केले जातात? तर असे ड्रग की जे सेन्सिटिव्ह आहेत कशाला? हाय टेम्परेचरला. द ड्रग्स विच आर सेन्सिटिव्ह टू हाय टेम्परेचर आर ड्राईड बाय दिस प्रोसेस. आणि जर असे ड्रग असतील की ते हाय टेम्परेचरला सेन्सिटिव्ह आहेत, त्याच प्रकारचे ड्रग आपण व्हॅक्यूम ड्रायरमध्ये ड्राय करू शकतो. मग त्याचे एक्झाम्पल काय आहेत? डिजिटॅलिस आहे आणि टॅनिक ॲसिड. डिजिटॅलिस अँड टॅनिक ॲसिड आर ड्राईड बाय विथ द हेल्प ऑफ व्हॅक्यूम ड्रायर्स. देन थर्ड वन आहे स्प्रे ड्रायर्स. स्प्रे ड्रायर्स. फ्यू ड्रग्स विच आर हायली सेन्सिटिव्ह टू ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. म्हणजे काही ड्रग असे असतात की ते हायली सेन्सिटिव्ह असतात. कशाच्या रिलेटेड? जे ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे त्या ड्रगची, किंवा ॲटमॉस्फेरिक जी कंडिशन आहे त्या ॲटमॉस्फेरिक कंडिशनच्या रिलेटेड ते काय असतात? हायली सेन्सिटिव्ह असतात. आणि त्याचबरोबर फ्यू ड्रग्स आर हायली सेन्सिटिव्ह टू ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स अँड ऑल्सो टू टेम्परेचर ऑफ व्हॅक्यूम ड्रायर. आणि ॲटमॉस्फेरिक कंडिशन बरोबर तर ते सेन्सिटिव्ह असतात, त्याचबरोबर जे टेम्परेचर आहे व्हॅक्यूम ड्रायरचं त्याच्याबरोबरही त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे काय केलं जातं? धिस ड्रग ड्राईड बाय स्प्रे ड्राईंग मेथड्स. आणि अशा प्रकारचे ड्रग स्प्रे ड्राईंग मेथडने किंवा स्प्रे ड्रायरच्या साहाय्यानं ड्राय केले जातात. मग त्याचे एक्झाम्पल काय आहे? पपाया लॅटेक्स आहे, त्याचबरोबर पेक्टिन्स, टॅनिन्स आणि मिल्क. पपाया लॅटेक्स, पेक्टिन, टॅनिन आणि मिल्क हे त्याचे एक्झाम्पल आहेत. कशाचे? स्प्रे ड्रायरचे. देन आता नेक्स्ट वन आहे गार्बलिंग. नेक्स्ट वन काय आहे? गार्बलिंग. त्यालाच आपण दुसरं नाव काय आहे? ड्रेसिंग. गार्बलिंग आणि ड्रेसिंग. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ सँड, डर्ट अँड फॉरेन ऑर्गॅनिक पार्ट्स ऑफ सम प्लांट नॉट कन्स्टिट्युटिंग ड्रग इज नोन ॲज गार्बलिंग. आणि ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं? द प्रोसेस ही एक प्रकारची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं? तर रिमूव्हल ऑफ सँड, त्याचबरोबर डर्ट, त्याचबरोबर फॉरेन ऑर्गॅनिक पार्ट्स ऑफ सेम प्लांट नॉट कन्स्टिट्युटिंग ड्रग इज नोन ॲज गार्बलिंग. देन these foreign organic matter is removed by several ways. आणि हा जो फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर आहे तो कशा प्रकारे रिमूव्ह केला? सेव्हरल वेजचा यूज करून त्या ठिकाणी गार्बलिंग केली जाते. देन प्रेझेन्स ऑफ फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर्स अफेक्ट द क्वालिटी ऑफ द ड्रग्स अँड इट डज नॉट पास द फार्माकोपियल लिमिट. आणि जे प्रेझेन्स फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत ते कशावरती अफेक्ट करतात? डायरेक्टली जी ड्रगची क्वालिटी आहे त्या क्वालिटीवरती अफेक्ट करतात. आणि त्या क्वालिटीवर अफेक्ट केल्यामुळे काय होतं? जे फार्माकोपियल स्टँडर्ड आहेत किंवा फार्माकोपियल जे लिमिट्स आहेत, मग ते जी इंडियन फार्माकोपी आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिमिट्स ठरवून दिलेले आहेत किंवा स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत प्रत्येक ड्रगचे. त्या स्टँडर्डनुसारच त्या ड्रगचं हे पाहिजे काय कंटेंट त्याच्यामध्ये काय असतील, काय मॉइश्चर कंटेंट किती असेल, त्याचबरोबर असे लॉस ऑफ ड्राईंग वगैरे असे जेवढे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये त्या लिमिट्सनुसारच ते सर्व पाहिजे. मग त्याचे मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर असतील, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स असतील, त्यानुसार त्याची क्वालिटी मेंटेन होत नाही किंवा त्याच्या क्वालिटीवर ते अफेक्ट करतं. आणि त्याच्या क्वालिटीवर अफेक्ट केल्यामुळे काय होतं? तर फार्माकोपियल लिमिट्स, फार्माकोपियल स्टँडर्डनुसार तो ड्रग पास होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे त्याचे एक्झाम्पल. एक्सेसिव्ह स्टेम इन केस ऑफ लोबिलिया अँड स्ट्रोमॅनियम अँड
the stalk in case of close are to be removed. एक्सेसिव्ह स्टेम इन केस कशाच्या केसमध्ये जे लोबेलिया ड्रग आहे, त्याचबरोबर स्ट्रोमेनियम आहे, त्याचबरोबर द स्टाल्क इन केस ऑफ क्लो म्हणजे लवंग टू बी रिमूव्ह. त्यानंतर लास्ट वन जो पॉईंट आहे तो आहे पॅकेजिंग. लास्ट वन जो पॉईंट आहे पॅकेजिंग किंवा पॅकिंग. पॅकिंग इज और पॅकिंग ऑफ ड्रग इज इम्पॉर्टंट ॲज द मॉर्फोलॉजिकल अँड केमिकल नेचर ऑफ ड्रग्स. पॅकेजिंग काय आहे, इम्पॉर्टंट आहे कशाच्यानुसार, मॉर्फोलॉजिकल त्याचबरोबर केमिकल नेचर ऑफ ड्रगनुसार. डिपेंड्स ऑन स्टोरेज कंडिशन ऑफ ड्रग्स अँड क्लायमेट कंडिशन. कशावरती डिपेंड्स आहे, त्याची स्टोरेज कंडिशन्स त्या ड्रगची आणि जी क्लायमॅटिक कंडिशन्स आहे त्या क्लायमॅटिक कंडिशन्सवरती ही डिपेंड आहे. ॲलो इज पॅक इन गोट स्किन. जी कोरफड आहे, कोरफड कशामध्ये पॅक केली जाते, जी गोट स्किन आहे, गोट स्किनमध्ये ती पॅक केली जाते. देन कोलोफनी अँड बाल्सम ऑफ टुलू आर पॅक इन केरोसिन टिन्स. जो कोलोफनी नावाचा ड्रग आहे त्याचबरोबर बाल्सम ऑफ टोलू जो ड्रग आहे तो कशा प्रकारे पॅक केला जातो, जे केरोसिन टिन्स आहेत, त्या केरोसिन टिन्समध्ये तो पॅक केला जातो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे असाफोएटिडा इज स्टोर्ड इन वेल क्लोज कंटेनर टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ व्होलाटाईल ऑइल. जो असाफोएटिडा आहे तो कशा प्रकारे स्टोअर केला जातो किंवा पॅक केला जातो, तर वेल क्लोज कंटेनरमध्ये तो पॅक केला जातो, जेणेकरून त्याची काय आहे व्होलाटाईल कंटेंट त्याच्यामध्ये आहेत, जेणेकरून ते व्होलाटाईल होऊ नये किंवा उडून जाऊ नये, त्यामुळे तो वेल क्लोज कंटेनरमध्ये पॅक केला जातो. त्यानंतर कॉड लिव्हर ऑइल इज स्टोर्ड इन अ सच कंटेनर विच विल नॉट हॅव इफेक्ट ऑफ सनलाईट. आणि कॉड लिव्हर ऑइल अशा कंटेनरमध्ये स्टोअर केले जातात की त्याच्यावर सनलाईटचा इफेक्ट होणार नाही. त्यानंतर ड्रग्ज विच आर सेन्सिटिव्ह टू मॉइश्चर कंटेंट आर पॅक इन एअरटाईट कंटेनर. आणि असे ड्रग जे मॉइश्चर कंटेंट किंवा मॉइश्चर सेन्सिटिव्ह असतील तर ते कशा प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक केले जातात. त्यानंतर कोलोफनी नीड्स टू पॅक इन अ बिग मासेस टू कंट्रोल ऑटो ऑक्सिडेशन्स. आणि कोलोफनीला काय गरजेचं आहे, कशामध्ये, बिग मासेसमध्ये पॅक करणं गरजेचं आहे. कशामुळे, तर ऑटो ऑक्सिडेशन कंट्रोल होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द ड्रग्ज लाईक रूट्स सीड्स आर पॅक इन अ गनी बॅग्स. रूट्स त्याचबरोबर सीड्ससारखे जे ड्रग्स आहेत ते गनी बॅगमध्ये पॅक केले जातात, गनी बॅग्स. त्यानंतर आहे क्विल शेप सिनेमॉन बार्क इज प्लेस वन इनसाइड द अदर टू फॉर्म कंपाऊंड क्विलाइन्स टू फॅसिलिटेट द ट्रान्सफॉर्मेशन. Thank you everyone. In this way our topic is over here. In next lecture we will discuss our next topic. Thank you.